दीक्षाला घेऊन दक्ष हॉटेलवर आला. कसंबसं तिला उठवून त्यानं रूममध्ये आणलं. विचारांनी शिनलेली दीक्षा लगेचच झोपून गेली, पण दक्षच्या डोळ्यातली झोप मात्र उडाली होती. त्यानं रूम सर्व्हिसला कॉल केला. बार बंद झाला होता, पण तो रेग्युलर गेस्ट असल्यामुळं मॅनेजरनं त्याच्यासाठी विस्की पाठवायला होकार दिला. रूम सर्व्हिस आल्यावर दक्ष बॉटल आणि हातात ग्लास घेऊन बाहेर गॅलरीत येऊन बसला. त्याचं डोकं भणभणायला लागलं होतं. आत्तापर्यंत त्याला वाटायचं दीक्षा जे काही वागतेय ते निव्वळ नाटक आहे, पण आज जे काही ती बोलली होती त्यावरून त्याचं तिच्याविषयीचं मत डळमळत होतं. ती जे बोलली त्यात कुठेही खोटेपणाचा लवलेशही नव्हता. मनापासून बोलत होती ती, जसं काही तिला खरंच माहीत नव्हतं 4 वर्षांपूर्वी काय झालं होतं. खरंच ती निर्दोष असेल तर? दक्षच्या मनात विचार आला आणि दुसऱ्या क्षणी गिल्ट दाटून आलं. तसं असेल तर काय सांगणार होता तो सगळ्यांना, की त्यानं निव्वळ एका गैरसमजापायी तिच्याशी लग्न केलं होतं. पण दुसऱ्या क्षणी त्यानं मनातले विचार झटकले. पण पुरावे, ते कसं खोटं बोलतील? ते फोन रेकॉर्ड्स, ते कसे खोटे असतील? आणि ते फोटोज? ओ गॉड, मी वेडा होईन आता. खरंच कार्तिक म्हणतोय तशी मी घाई केली आहे का? काहीच कळत नाही आहे. त्यानं ग्लास तोंडाला लावला आणि संपवूनच खाली ठेवला. ती कडवट चव जिभेवर रेंगाळली आणि डोकं जरासं शांत झाल्यासारखं वाटलं. त्याने वेळेची पर्वा न करता कार्तिकला फोन लावला. हॅलो, कार्तिकचा झोपाळलेला आवाज आला. मी बोलतोय, दक्ष. एवढ्या रात्री? सगळं ठीक आहे ना? तुम्ही तर गोव्यात आहात ना? काही झालंय का? दीक्षा तर ठीक आहे ना? कार्तिक हायपर झाला. कार्तिक, रिलॅक्स. ऑल वेल हिअर. मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं, दक्ष म्हणाला. हां, बोल ना. कार्तिक म्हणाला तसं दक्षने आदल्या रात्री आणि मगाशी घडलेलं सारं काही त्याला सांगितलं. त्याचं बोलणं ऐकून कार्तिकही विचारात पडला. दक्ष, तू त्या व्यक्तीला बघितलंस जिला पाहून दीक्षा डिस्टर्ब झाली होती? नाही, बट मुलगी होती कोणीतरी. आय डोंट नो हर, दक्ष म्हणाला. ओ, अँड हू इज देवी? कार्तिकनं प्रश्न केला. आय डोंट नो यार कार्तिक, पण तिनं बराच वेळा हे ते नाव घेतलं. तिनं दिवीला दूर केलं वगैरे असं पण काहीतरी बडबडत होती. आय एम क्ल्यूलेस कार्तिक. काय चाललंय मला कळत नाही आहे, दक्ष म्हणाला. तू तिच्याशी बोलून का बघत नाहीस स्पष्ट? आर यू क्रेझी? ती मला वाऱ्यालाही उभं करत नाही, घडी घडी धमक्या देत असते. तर हे काय खाक सांगणार आहे? दक्ष डोकं दाबत म्हणाला. मग आता? कार्तिकनं विचारलं. तू एक काम कर, तू तुझ्या पद्धतीनं जरा तिच्याकडून काही इन्फॉर्मेशन मिळते का ते बघ. मी परत आलो की आपण जरा डिटेलमध्ये चर्चा करूया, दक्ष म्हणाला. साऊंड्स गुड, कार्तिक म्हणाला. अजून एक, कार्तिक, त्या नितीनवर जरा नजर ठेव. त्याचे इंटेन्शन्स मला ठीक दिसत नाहीत. तो आजकाल दीक्षाला जरा जास्तच चिकटायला बघतोय, दक्ष चिडून म्हणाला. भाई वा, तूच त्याला तिच्या मागे लावलंस आणि आता तूच त्याला तिच्यापासून दूर ठेवायचं बघतोयस. क्या सीन है बॉस? दक्ष भाऊ, सांभाळा स्वतःला. तुमच्या सगळ्यात मोठ्या दुश्मनाच्या प्रेमात वगैरे पडताय की काय? कार्तिकनं टोमणा मारला. शट अप कार्तिक, असं काही नाही आहे. त्याला लिमिट्समध्ये राहायला सांगूनही तो ऐकत नाही आहे म्हणून, बाकी काही नाही. लवकरात लवकर त्याचं आणि प्रियाचं लग्न व्हायला हवं, दक्ष म्हणाला. करू आपण काहीतरी. बरं, मी झोपतो आता. यू एन्जॉय युअर हनीमून, कार्तिक मिश्किलपणे म्हणाला. कार्तिक, दक्ष काही बोलणार तोच पलीकडून फोन कट झाला होता. का कोण जाणे, पण दक्षच्या चेहऱ्यावर मात्र पुसटसं हसू होतं. सकाळी दीक्षाला जाग आली तेव्हा दक्ष त्याच्या जागेवर झोपला होता. काही क्षण ती त्याच्या शांत चेहऱ्याकडे पाहत राहिली, पण लगेच स्वतःला सावरत उठली. फ्रेश होऊन ती बाहेर गॅलरीत आली आणि तिनं दोन्ही हात पसरवून खोल श्वास घेतला. तिचं लक्ष समोर ठेवलेल्या विस्की बॉटल आणि ग्लासकडे गेलं आणि तिनं नाक मुरडलं. बेवडा कुठला, ती स्वतःशीच पुटपुटली. गुड मॉर्निंग बायको, आतून दक्षचा आवाज आला तसे तिने घराघरा डोळे फिरवले आणि आत आली. आय सेड गुड मॉर्निंग बायको, दक्ष तिरप हसत म्हणाला. दीक्षानं तोंड वेंगाडलं. आज आपण गोवा फिरणार आहोत, दक्षनं डिक्लेअर केलं तशी दीक्षा त्याच्याकडे बघतच बसली. अशी काय बघतीयस? उद्या परत चाललोय ना आपण? तिकडे गेल्यावर सगळे तुला विचारणार काय काय पाहिलं, मग तुला माहिती असायला हवं ना, दक्ष खोडकर हसत म्हणाला. त्यासाठी गुगल आहे ना,
एवढं मेहरबान व्हायची गरज नाही आहे, दीक्षा नाक मुरडत म्हणाली. अरे असं कसं? मला माझ्या लाडक्या बायकोसोबत फोटोज काढायचेत ना, पण स्वीट मेमरीज यू नो. दक्ष तिची खेचत म्हणाला. कालची उतरली नाही आहे का तुझी? दीक्षा संशयानं पाहत म्हणाली. कधीच उतरली? तुझा विश्वास नाही आहे का? किस करून दाखवू का? दक्ष बेडवरून उतरत तिच्याकडे येत म्हणाला. ए हुड हुड, किस करतोय, चल फुट. दीक्षानं हात झटकत त्याला दूर राहायला सांगितलं. बरं राहिलं. बायको, तुला ना रोमांस येतच नाही यार. मॉर्निंग किसची मज्जा तुला काय कळणार? दक्ष अजूनही तिला चिडवण्याच्या मूडमध्ये होता. तुला किस हवाय का? खाली बऱ्याच पोरी आहेत, जाऊन भीक माग त्यांच्याकडे. आय एम शुअर कोणी ना कोणी नक्कीच तयार होईल, दीक्षा ॲटिट्यूड दाखवत म्हणाली. तसा दक्ष हसायला लागला. तू हसतोयस माझ्यावर? दीक्षा वैतागली. येस डिअर बायको. दक्षने दीक्षाला डोळा मारत फ्लाइंग किस दिला आणि तो बाथरूममध्ये गेला. दीक्षा मात्र तो गेला तिकडे डोळे फाडून बघत होती. नितीन नेहमीप्रमाणे ऑफिसला आला होता. तो त्याच्या केबिनमध्ये बसलाच होता की प्रिया तिकडे आली. नितीनने मात्र तिला पाहून तोंड वाकडं केलं. तुला कळत नाही का गं, मी काम करत असताना मला डिस्टर्ब करू नये ते? नितीन वैतागत म्हणाला. ओ रिअली? एवढं कसलं काम करतोयस तू? जरा मलाही बघू देत. प्रिया उपहासानं म्हणाली. का आली आहेस इकडे? नितीननं विचारलं. ओ, आता एवढा त्रास व्हायला लागलाय का तुला? डोंट वरी, मी तर फक्त तुला हे दाखवायला आलेले. प्रियानं तिचा मोबाईल त्याच्यासमोर ठेवला. तसं नितीनचं ती दाखवत असलेल्या फोटोजकडे लक्ष गेलं. दक्ष आणि दीक्षाचे फोटोज होते ते, गोवा फिरतानाचे. दिव्यानं हट्टानं मागून घेतले होते आणि सगळ्यांना फॉरवर्ड केले होते. पाहिलंस ना, किती खुश आहेत दक्ष दादा आणि तुझी लाडकी दीक्षा वहिनी. प्रिया वहिनी या शब्दावर जोर देत म्हणाली. पण ते फोटोज पाहून मात्र नितीनचं डोकं सटकलं होतं. ऑलमोस्ट प्रत्येक फोटोत दक्ष आणि दीक्षा अगदी जवळजवळ उभे होते, अगदी एकमेकांच्या मिठीतच. नितीनच्या मुठी आवळल्या होत्या. राग आला काय माझ्या बाबूला? प्रिया त्याचे गाल ओढत म्हणाली. सोड. नितीननं तिचा हात झटकला. जास्त शहाणपणा करू नकोस नितीन. गुमान आपल्या लग्नाची तयारी कर, नाहीतर दादांना काय सांगायचं ते मला चांगलंच माहिती आहे. प्रिया तिरकस हसून बाहेर निघून गेली आणि नितीननं जोरात टेबलवर हात आपटले. साली, समजते काय स्वतःला? हिला लवकरात लवकर बंदोबस्त करावा लागणार आहे, आणि त्या दक्षचा पण. नितीन दातोट खात म्हणाला. दक्ष, सोड मला. दीक्षानं त्याला ढकलून दिलं. अरे काय झालं बायको? दक्ष नाटकीपणे म्हणाला. काय चाललंय तुझं? सारखं चिकटतोयस काय? मिठ्या काय मारतोयस? जवळ काय घेतोयस? एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? दीक्षा चिडून म्हणाली. फोटोज जान, फोटोज. सगळ्यांना कळलं पाहिजे ना आपण किती परफेक्ट आहोत एकमेकांसाठी ते. मी किती प्रेम करतो तुझ्यावर. हो ना बायको? दक्ष हसत म्हणाला. युजलेस, मूर्ख, माकड तोंड्या, जळू कुठला. दीक्षा त्याला तोंडातल्या तोंडात शिव्या घालत होती आणि तो मात्र मस्त तिच्याकडे पाहून हसत होता. बायको, तुला एवढी छान छान नावं कशी सुचतात ग? किती ते प्रेमानं माझी नावं ठेवते. दक्ष तिचे गाल ओढत म्हणाला आणि तिनं त्याला दूर ढकललं. आपण परत जाऊया का दक्ष? तुझ्या या नाटक कंपनीत काम करण्याची माझी अजिबात इच्छा नाही, दीक्षा वैतागून म्हणाली. असं कसं? अजून आपल्याला शॉपिंग नाही का करायची? सगळे विचारतील ना तुला आमच्यासाठी काय आणलं. मी सांगेन त्यांना काय सांगायचं ते. काय सांगणार तू? आम्हाला रोमांस करण्यापासून वेळच नाही मिळाला शॉपिंग करायला, असं सांगणार का बायको? दक्ष डोळा मारत म्हणाला. तुझ्यासोबत बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. जाऊया शॉपिंगला, दीक्षा वैतागत म्हणाली आणि तरातरा गाडीत बसायला निघून गेली. काय मजा येते यार हिला त्रास द्यायला, दक्ष स्वतःशीच म्हणाला आणि हसतच गाडीत बसायला गेला. बराच वेळ झाला दोघे शॉपिंग करत होते. दक्ष मुद्दामहून दीक्षाला त्रास देत होता, तिची फिरकी घेत होता. दोघांचेही हात सामानाने भरले होते. दोघेही चालत असताना दक्षच्या हातातील पिशवीचा धक्का एका मुलीला लागला. तसं तो तिला पोलाइटली सॉरी म्हणाला. अबे ए, बघून चालता येत नाही का? त्या मुलीसोबत असणारा तिचा बॉयफ्रेंड दक्ष समोर उभा राहिला. एक्सक्यूज मी, चुकून धक्का लागला, मुद्दामहून केलं नाही आहे मी, दक्ष शांतपणे म्हणाला. ए अमीरजाद्या, तुझ्यासारख्यांना मी चांगलंच ओळखतो. सुंदर मुलगी दिसली की तिला छेडायचं, यासाठीच येता ना तुम्ही इथं?
तो मुलगा त्याला आडवा जात म्हणाला, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मिस्टर. मी त्यांना स्पर्शही केला नाहीये. सो प्लीज बाजूला व्हा, आम्हाला निघायचंय. दक्ष त्याच्या बाजूला जायला निघाला. बाजूला व्हायला कुणाला सांगतोस रे? तुला माहिती आहे का आम्ही कोण आहोत ते? ती व्यक्ती दक्षला ढकलत म्हणाली. आता मात्र त्याच्या सहनशक्तीची सीमा संपली. तो त्या मुलाला नडायला जाणार इतक्यात दीक्षा त्यांच्यामध्ये येऊन उभी राहिली. काय बे, नाव काय आहे तुझं? तो मगापासून सांगतोय ना त्यानं मुद्दामहून नाही केलं म्हणून. एवढा कोण लागून गेला बे तू? दीक्षाने त्या मुलाच्या नजरेला नजर भिडवत विचारलं. दक्ष तिच्याकडे पाहत जागीच थांबला. तू बाजूला हो, आपण लेडीज लोकला नडत नसतो. चल साईड दे, नाहीतर काय करणार तू? तुझ्यासारख्यांना घाबरत नाही मी. 4 सटकवून दिल्या ना मग येशील भानावर. भानामती, इकडे ये. दीक्षाने त्या मुलीचा हात खेचून तिला पुढ्यात उभं केलं. सुवर, थोबाड पाहिलं का तुझ्या गर्लफ्रेंडचं? या अशा नमुन्याला माझा नवरा धक्का मारेल? इतके पण वाईट दिवस नाही आलेत त्याच्यावर. तुझ्याच गर्लफ्रेंडने त्याला धक्का मारला असेल. असा यंग, हँडसम, गुड लुकिंग माझा नवरा समोर आल्यावर तिची नियत घसरली असेल ना. मग काय, मारला असेल चान्स. दीक्षा उपहासाने म्हणाली. दक्ष मात्र डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत होता. आज तिचं अजून एक नवं रूप त्याला दिसलं होतं. ये कुछ भी बोल रही है जान, इसके पति ने ही मुझे जानबूझकर धक्का दिया. ती मुलगी लाडीक आवाजात म्हणाली. जान जानू जानी, माझ्या नवऱ्यानं तुला धक्का दिला का? थांब हा, आता मी तुला धक्का देणं काय असतं ते दाखवते. दीक्षानं त्या मुलीच्या हाताला हिसका दिला आणि ती हात उचलणार तोच दक्षने कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. बायको शांत हो. अबे ये काय विनाकारण बखेडा खडा करताय? दक्ष समोरच्या त्या दोघांना बघत म्हणाला. एव्हाना बघ्यांचीही बरीच गर्दी जमली होती. सोड मला, हे असं नाही ऐकणार. यांना इंगा दाखवायलाच पाहिजे. दीक्षा स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली. बायको, आपण इथं गुंडगिरी करायला आलोय का? ते बघ पोलीस आले, दक्ष म्हणाला. पोलिसांचं नाव ऐकताच तो मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन पळून गेला. ते गेले तसं दक्षने तिला सोडलं. दीक्षाने आसपास उभ्या असलेल्या लोकांवर नजर फिरवली. काय, संपलाय शो, चला निघा. ते जमलेले सगळेजण तिच्याकडे पाहत कुजबुजत निघून गेले. दीक्षाने बॅग्स उचलल्या आणि दक्षसोबत चालायला लागली. आय हाय बायको, क्या बात है. नवऱ्यावर काय ते प्रेम उतू चाललं होतं. तिचा फुगलेला चेहरा पाहून दक्ष डोळे मिचकावत म्हणाला. प्रेम वगैरे काही नाही. तुझी चूक नव्हती म्हणून मी भांडले. तुझी चूक असती तर माझ्या पाहत उभी राहिले असते. मी तुझ्यासारखी दुष्ट नाहीये निरपराध लोकांना शिक्षा द्यायला. असं बोलून दीक्षा रागात गाडीकडे जायला निघाली. दक्षही तिच्या मागे गालात हसत आला. तिचा तो डॅशिंग अंदाज त्याला फारच आवडून गेला होता. दोघे हॉटेलवर आले. रूममध्ये आल्या आल्या दीक्षानं चेंज करून बॅग पॅक करायला घेतली. चेहऱ्यावर अजूनही राग तसाच होता. दक्ष शॉवर घेऊन आला आणि मुद्दाम तिच्या शेजारी जाऊन केस झटकून पुसायला लागला. तुला नीट केस पण पुसता येत नाहीत का? कशाला माझ्या अंगावर पाण्याचे शिंतोडे उडवतोयस? दीक्षा तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाली. या भडकलेल्या जमादग्नीला शांत करतोय ग. दक्ष दात काढत म्हणाला. काही गरज नाहीये, आणि हे सारखं दात काढू नकोस हा तू. एक दिवस राग आला ना तर तोडून हातात देईन तुझ्या. दीक्षा तोंड वेंगाडत म्हणाली. बरं बाबा, राहिलं. बायको, मी काय म्हणतो, तसंही आपली सकाळची फ्लाईट आहे, तर आपण मस्तपैकी नाईट राईडला जाऊया का? मी बाईक मागवतो. दक्ष एक्सायटेड होत म्हणाला. माझा मूड नाहीये. दीक्षा बेडवर बसत म्हणाली. हे चुकीचं आहे बायको. हनीमूनला आल्यावर नवऱ्याला असं नाराज करतात का? दक्ष तिला गदागदा हलवत म्हणाला. गप रे तू, तुला सांगितलं ना माझा मूड नाही म्हणून. छळकुटा कुठला. तू नाही आलीस तर मी उचलून नेणार, दक्ष निर्लज्जपणे म्हणाला. तू ना या जगातला सगळ्यात वाईट माणूस आहेस दक्ष. मगाशी त्या काळ्या सुवरने तुझी चटणी करायला हवी होती, म्हणजे तुला समजलं असतं. मला पण काय दुर्बुद्धी सुचली आणि तुला त्याच्या तावडीतून सोडवलं. दीक्षा बॅग बंद करत म्हणाली. मग जाऊया ना बायको, दक्ष तिचे गाल ओढत म्हणाला. गाल लोढू नकोस रे दुष्ट माणसा, दीक्षा वैतागली. चल मग पटकन फ्रेश हो, आपण जेवून बाहेर फिरायला जाऊ, दक्ष म्हणाला. तशी ती नाईलाजानं आवरायला निघून गेली. तो मात्र गालातल्या गालात हसत तिथेच उभा होता. जेवण वगैरे आवरून दोघेही फिरायला बाहेर पडले. दक्ष बाईकवर बसला आणि त्यानं दीक्षाकडे पाहिलं. ती तोंड वेंगाडत मागे बसली, पण अगदी अंतर ठेवून. बायको, जरा जवळ बस,
तू तुझ्याच नवऱ्यासोबत बाहेर जातीयस, दक्ष हेल्मेट घालत म्हणाला. मला नाही बसायचं तुझ्याजवळ, दीक्षा म्हणाली. ओके, सूट युअर सेल्फ. दक्षने बाईक स्टार्ट केली आणि ते बाहेर पडले. बाहेर शीतल चांदणं पडलं होतं. रस्त्यावर लाईटिंगचा झगमगाट होता. गार वारा अंगाला झोंबत होता. दीक्षा स्वतःच्या मस्तीत तिकडे तिकडे पाहत होती. तेवढ्यात दक्षने जोरात ब्रेक मारला आणि ती त्याच्यावर आदळली. खूपच वाईट प्रयत्न होता हा दक्ष, टिपिकल कुठचा. मुद्दामून ब्रेक मारलास ना तू, दीक्षा त्याच्या पाठीत धपाटा घालत म्हणाली. आता तू सांगून ऐकत नाहीस, मग मी तरी बिचारा काय करणार, तेवढंच समाधान, तो हसत म्हणाला आणि त्यानं परत एकदा करकचून ब्रेक मारला. यावेळेस मात्र दीक्षा सावध होती. तिनं लगेच त्याच्या खांद्यांना पकडलं. तुला गाडी चालवता येत नसेल ना तर उतर खाली, मी चालवते, दीक्षा वैतागून म्हणाली. सिरियसली बायको, तुला बाईक चालवता येते, दक्षने आश्चर्यानं विचारलं. मला विमानही चालवता येतं, समजलं तुला. आता गुपचूप बाईक थांबव आणि खाली उतर, मी चालवणार आहे. ओके बायको. दक्षने बाईक बाजूला लावली तशी ती खाली उतरली. दोघांनी सीट्स एक्सचेंज केल्या आणि दीक्षानं बाईक स्टार्ट केली. बायको, मला सही सलामत घरी जायचंय हा, वन पीसमध्ये, जरा बाईक नीट चालव, दक्ष दीक्षाच्या कानापाशी ओरडला. तुझ्यापेक्षा तर नक्कीच नीट चालवेन. दीक्षानं स्पीड पकडला आणि गाडी रस्त्याला लागली. दीक्षा सराईतपणे बाईक चालवत होती आणि दक्ष सॉलिड इम्प्रेस झाला होता. हळूहळू तो रिलॅक्स होऊन मागे बसला, पण मस्ती करणं थांबवेल तो दक्ष कसला. त्यानं दीक्षाच्या केसांचा क्लच काढला, तसे तिचे केस मोकळे होऊन हवेवर भुरूभुरू लागले. दक्ष, कशाला सोडलेस केस, डोळ्यावर येत आहेत माझ्या, दीक्षा मान झटकत म्हणाली. मी सावरतो ना. त्याने अलगद तिचे केस हातात धरून ठेवले. तो गाडी तिला चालवताना निहाळत होता. त्यानं एकदा आकाशातल्या चंद्राकडे पाहिलं आणि एकदा दीक्षाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. चंद्राची शीतलता तिच्या चेहऱ्यावर अजून तेजस्वी बनवत होती. नकळत त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंफले गेले. दक्ष, सोड मला, गुदगुल्या होत आहेत, दीक्षा अवघडत म्हणाली. बायको, आता विनाकारण हंगामा न करता गाडी चालव, मलाही शांतता भंग होऊ द्यायची नाही. दक्षने खिशातून मोबाईल काढला आणि दीक्षा बाईक चालवतानाचा व्हिडिओ बनवू लागला. नाटकी, ढोंगी बगळा, दीक्षा समोर पाहत म्हणाली. थोड्याच वेळात दोघे बीचवर पोचले. दीक्षानं बाईक पार्क केली आणि दोघे चालत पुढे निघाले. बायको, बाईक मस्त चालवतेस तू, कधी शिकलीस, दक्षने कौतुकानं विचारलं. कॉलेजला असताना, दीक्षा म्हणाली, नजर समोर समुद्रावर खिळलेली. तुला कार चालवता येते, त्यानं हातातल्या मोबाईलवर काहीतरी करत तिला विचारलं. हो येते, पण गेल्या 4-5 वर्षात मी ना कार चालवली ना बाईक, ती तितक्याच शांतपणे म्हणाली. तिच्या आवाजात त्याला दुखरी छटा जाणवली. बायको, एक बोलू, दक्षने विचारलं. मी नाही म्हणाले तर तू बोलणारच, बोला, काय बोलायचंय ते, दीक्षा तिरकस हसून म्हणाली. तुझ्या जीन्सची फिटिंग एकदम मस्त आहे, एकदम हॉटशॉट दिसतेस तू, दक्ष तिला डोळा मारत म्हणाला. तरीच म्हटलं तू अजून माझी कळ कशी काढली नाहीस, मजा येते ना तुला मला त्रास देताना, मजा येते ना. दीक्षा त्याला मारायला आली तसा तो पळायला लागला. दीक्षाही त्याच्या मागे पळाली. बायको, अगं दमशील, कशाला विनाकारण मला मारायला येतेस, एवढं सोपं नाही आहे मला पकडणं, दक्ष ओरडत म्हणाला. सोप्या गोष्टी आवडतही नाहीत मला मिस्टर डीडी, काही दमत नाही मी, तुला सहजासहजी सोडत नसते मी. दीक्षा त्याच्या मागून पळू लागली. बराच वेळ दोघांची पकडापकडी चालू होती. दक्ष तिला मुद्दाम छळत होता तर तीही त्याला सतावण्याचा एक चान्स सोडत नव्हती. इकडे मुंबईत मात्र कुणीतरी रागाने लालेलाल झालं होतं जेव्हा दक्षने त्यांच्या फॅमिली ग्रुपवर दीक्षा बाईक चालवतानाचा व्हिडिओ टाकला. व्हिडिओमध्ये दीक्षा बाईक चालवत होती आणि दक्ष तिला मिठी मारून बसला होता. त्यांची ती जवळीक पाहून नितीनच्या तळपायाची आग मस्तकात गेली. साली ही कधीपासून बाईक चालवायला लागली, माझ्यासमोर असताना तर नेहमी स्कूटीनी ट्रेननीच यायची. हिनं माझ्यापासून अजून काय काय लपवलंय काय माहीत. साली माझ्यावर प्रेम आहे म्हणते आणि त्या दक्षसोबत मजा मारते. रागातच त्यानं हातातील बिअरचा ग्लास फोडला, तसं त्याच्या काचा त्याच्या हातात घुसल्या. तो बराच वेळ तसाच तिथे बसून राहिला. पळून पळून दक्ष आणि दीक्षा दमले होते. टाईम प्लीज, दक्ष धापा टाकत वाळूवर बसला. का आता का फट्टू कारखानीस, लगेच दमलास, दीक्षानं त्याला चिडवलं. छे छे, मी कुठे दमलोय, ते तर मी तुझ्यासाठी म्हणालो टाईम प्लीज, उगाच जास्त दमलीस तर मला साखरेच्या पोत्यासारखं पाठीवर घेऊन हॉटेलवर जावं लागेल ना तुला, म्हणून, दक्ष खोडसळ हसत म्हणाला. यू,
दीक्षानं त्याच्या पाठीत धपाटे घातले. अगं ए, मारतेस काय मारकुटे, दक्ष तिचा धपाटा चुकवत म्हणाला. तशी तीही दमून त्याच्या शेजारी बसली. काही वेळ दोघे शांत होते. थँक्स दक्ष, अचानक दीक्षा म्हणाली. कशासाठी, दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला. अशीच मज्जा शेवटची कधी केलेली आठवतच नाही. दिवी दूर गेल्यानंतर मी खूपच बदलले होते. आज जुनी दीक्षा भेटल्यासारखं वाटलं. दीक्षा भावूक होत म्हणाली. दीक्षा, दिवी कोण आहे? आय मीन तू कालपासून सारखं हेच नाव घेतीयस. सो, दक्ष म्हणाला तसं नकळत दीक्षाचे डोळे भरून आले. नंतर कधीतरी बोलूया, आता उशीर झालाय, उद्या निघायचंय आपल्याला, दीक्षा उठत म्हणाली. तसा दक्षनेही विषय ताणला नाही. दोघे त्यांची नाईट राईड एन्जॉय करून हॉटेलवर परतले. दुपारच्या सुमारास दीक्षा आणि दक्ष मुंबईला पोचले. गाडीत बसल्यावर दक्ष मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता. पण डोक्यात मात्र दीक्षाचेच विचार होते. गोवा ट्रिपमध्ये तिची अनेक रूपं त्याला बघायला मिळाली होती. मार्केटमधला तिचा जमदग्नीचा अवतार आठवला आणि आपसूक दक्षला हसू आलं. आणि नेमकं दीक्षाने त्याच वेळेस त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. दक्षचं तिच्याकडे लक्ष गेलं तसा तो शांत झाला. काय आहे, दक्षने सरळ चेहरा ठेवत विचारलं. कुठे काय, असं खुळ्यागत एकटं हसणाऱ्यांना काय म्हणतात माहितीये ना, दीक्षा म्हणाली. काय म्हणतात बायको, सांग सांग, तेवढीच माझ्या ज्ञानात भर पडेल, दक्ष निर्लज्जासारखा तिच्याकडे पाहत म्हणाला. येड लागलं ग, येड लागलं ग, असं म्हणतात, दीक्षा नाक मुरडत म्हणाली. तसा दक्ष हसायला लागला. बोलण्याच्या नादात घर आलंही. दोघे आत आले. समोर नितीन आणि त्याची आई बसलेलेच होते. दक्षने त्यांना पाहून डोळे फिरवले. चायला चिपकू जमात, अजून इकडेच आहेत का हे दोघं, दक्ष मनातल्या मनात त्यांना शिव्या घालत होता. दीक्षा, प्रवास नीट झाला ना, आत्यांनी आपुलकेनं विचारलं. हो आत्या, दीक्षा हसून म्हणाली. न व्हायला काय झालं, विमानाने तर गेले होते, नितीनची आई तोंड वेंगाडत म्हणाली. मावशी, आम्ही तिकडं बरंच फिरलो, त्यामुळे विचारलं असेल आत्यानं. हो ना आत्या, तू फोटोज आणि व्हिडिओ पाहिले ना आमचे, सॉलिड धमाल केली आम्ही. हा, आता बाकी काय काय केलं ते विचारू नकोस हा, दक्ष दीक्षाच्या शेजारी बसत म्हणाला. तो नितीनकडे तिरप्या नजरेनं पाहत होता. नितीनच्या चेहऱ्यावरील बदललेले एक्सप्रेशन पाहून त्याला मजा येत होती. चावट कुठला, असं कोणी विचारतं का? आणि हो, पाहिले ना तुमचे फोटोज आणि व्हिडिओज, दोघे एकत्र खूप छान दिसता, असंच जात जा मध्ये मध्ये फिरायला, आत्या त्यांची स्तुती करत म्हणाल्या. बायको, जरा रूममध्ये येतेस का, मला ऑफिसला जायला निघायचंय, दक्ष उठत म्हणाला. दीक्षा, जा बाळ, बघ तो काय म्हणतोय, अनुराधाबाई म्हणाल्या. हो आई, दीक्षा दक्षच्या मागे निघून गेली. त्यांना असं हसताना पाहून नितीनच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. रूममध्ये आल्या आल्या दक्ष ऑफिसला जायची तयारी करू लागला. दीक्षा आत आली आणि तिनं दार लावलं. बायको, उद्यापासून तू ऑफिसला येतेस, लग्न केलंय म्हणून मी काय तुला फुकट पोचणार नाहीये, 1 रुपयाही तुला पॉकेट मनी देणार नाहीये, इथून ऑफिसला कसं जायचं ते तुझं तू ठरव, दक्ष म्हणाला. झाला सडू मोड ऑन, लगेच नाटकी माकड, दीक्षा मनातल्या मनात विचार करत म्हणाली. अय, तुझ्याशी बोलतोय मी, दक्ष केस विंचरत म्हणाला. मला गरज नाही तुझ्या पैशांची, मी माझा गुजारा करू शकते, मला लोकलच्या प्रवासाची सवय आहे, त्यामुळे मी लोकलने ऑफिसला जात जाईन, समजलं का, दीक्षा तोऱ्यात म्हणाली. समजलं हा बायको, फक्त तिकडे येऊन तुझ्या एक्सला ताडत बसू नकोस हां, ऑफिसमध्ये 4 लोक असतात, माझ्या रेप्युटेशनचा सवाल आहे, दक्ष कुचकट हसत म्हणाला. असले शौक मला नाहीत दक्ष, उलट तुझ्यामुळे मला ऑफिसमध्येही बरंच सफर करावं लागणार आहे, हे मला माहिती आहे, बट आय एम रेडी, दीक्षा नाक मुरडत म्हणाली. तिकडे काही वॉर नसणार आहे, आय एम रेडी म्हणायला, दक्ष तिची ॲक्टिंग करत म्हणाला. काही सांगता येत नाही मिस्टर डी, कधी काय वागतील याचा त्यांना तरी भरोसा आहे का, दीक्षा नाटकीपणे म्हणाली. बात तो सही है, चल मी निघतो, मी तुझ्यासारखा रिकामटेकडा नाही आहे ना, बाय बाय बायको, दक्ष तिला फ्लाइंग किस देऊन निघून गेला. चक्रम कुठला, दीक्षानं नाक फुगवत तो गेला त्या दिशेला पाहिलं आणि स्वतःला बेडवर झोकून दिलं. आता दिवसभर तिच्या डोक्याला शांतता होती. तिनं डोळे मिटले तसा नजरेसमोर काल बीचवर मस्ती करणारा दक्ष आला. कसा आहे हा माणूस नक्की, एरवी मला छळछळ छळतो आणि वेळ आली की तेवढीच मस्तीही करतो, खरंच एवढा मस्तीखोर आहे का हा, मग मध्येच त्याला वेड्याचे झटके येतात, खरंच विचित्र प्राणी आहे, दीक्षा स्वतःशी विचार करत म्हणाली. इकडे दक्ष ऑफिसमध्ये आला आणि लगेच कामाला लागला. गेले 3-4 दिवसांचं काम पेंडिंग पडलं होतं.
आजपासून एक नवीन टेंडरवर त्याला काम सुरू करायचं होतं. त्यानं कॉल करून कार्तिकला केबिनमध्ये बोलावून घेतलं. कार्तिक, मिस्टर जैनसोबत माझी उद्याची मीटिंग फिक्स कर. नेक्स्ट टेंडर आपल्यालाच मिळायला हवं. हो चालेल, कार्तिक म्हणाला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा. धन्यवाद.